स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। आमच्या गीताज ज्ञान चॅनलतर्फे आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे मेंबर्स, सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूअर्स तसेच आमचे हितचिंतक आणि आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करणाऱ्या सर्वांना ही दिवाळी व येणारे नूतन वर्ष खूप आनंदाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ हीच शुभेच्छा। आणि आपले सर्वांचे हे गीताज ज्ञान चॅनल आता 5000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करण्याच्या जवळपास आलो आहोत। त्यासाठी आपल्याला आमच्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राइब करायचे आणि शेअर करायचे। त्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि आम्ही आपल्याकरता अधिक चांगल्या माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू। धन्यवाद। म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 912A आणि 912B विसोका कीस्टोन ए बिल्डिंग ताथवडे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 912A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 2 BHK चे 6 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 55.95 स्क्वेअर मीटर म्हणजेच 602 स्क्वेअर फीट आहे आणि त्याची किंमत 31,04,700 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 912B हा MIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 3 BHK चे 6 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया म्हाडाने 55.42 स्क्वेअर मीटर आणि 57.68 स्क्वेअर मीटर दाखवला आहे। म्हाडाने इथे चुकीचा दाखवलेला आहे, परंतु रेरावर कमीत कमी 3 BHK चा एरिया 74.58 स्क्वेअर मीटर आणि 75.38 स्क्वेअर मीटर दाखवला आहे। आम्ही याविषयी अधिक माहिती मिळवली असता 74.58 स्क्वेअर मीटर आणि 75.38 स्क्वेअर मीटरचे हे 3 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी आहेत। याबद्दल अधिक माहिती आम्ही आपल्याला पुढे देत आहोत। 3 BHK ची प्राइस 37,72,100 रुपीज आणि 38,12,000 रुपीज आहे। अनामत रक्कम 25,000 आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट जीवन नगर ताथवडे येथे आहे। गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत। हा मुंबई हायवे आहे आणि हा औंध रावेत BRTS रोड आहे। यावरून अशोकनगर रोडवर आपल्याला पुढे जायचे आहे। ते आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत। भूमकर चौक रोड गेल्यावर लगेच राईट घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे। पुढे गेल्यावर आपल्याला परत राईट घ्यायचा आहे आणि अजून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला विसोका कीस्टोन प्रोजेक्ट लागेल। आम्ही आपल्याला या प्रोजेक्टचा आजूबाजूचा परिसर दाखवत आहोत आणि समोर अंडर कन्स्ट्रक्शन दिसत असलेली बिल्डिंग विसोका कीस्टोन आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट जून 2026 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत ए बिल्डिंग बेसमेंट प्लस ग्राउंड फ्लोअर प्लस 14 फ्लोअरची आहे आणि याच सेलेबल बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। ते फ्लॅट कुठे आहेत आणि त्याचे स्क्वेअर मीटर किती आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत। फर्स्ट फ्लोअरला म्हाडासाठी 8 फ्लॅट आणि सेकंड फ्लोअरला 4 फ्लॅट असे एकूण 12 फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आले आहेत। त्याचा एकूण बिल्टअप एरिया 1244 स्क्वेअर मीटर आहे। जर आपण बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट केला कार्पेट एरिया मध्ये तर तो अंदाजे 870 स्क्वेअर मीटर येतो। आपण जर 870 स्क्वेअर मीटर एरिया म्हाडाच्या 12 फ्लॅट मध्ये डिवाइड केला तर म्हाडाचे 3 BHK चे फ्लॅट हे 75 स्क्वेअर मीटरचेच आहेत हे आपल्याला समजेल। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये ए बिल्डिंग, बी बिल्डिंग, ग्राउंड एम्युनिटीज दिसत असून गार्डनसाठी रिझर्वेशन एरिया दाखवलेला आहे। हे ए आणि बी विंगचे पार्किंग कॅल्क्युलेशन आहे। म्हाडाच्या 12 फ्लॅटसाठी 6 कार
आणि 12 स्कूटर पार्किंगचे नियोजन केलेले आहे। हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 4 3 BHK आणि 4 2 BHK देण्यात आले आहेत। 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट देण्यात आल्या आहेत। म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली आहे। हा सेकंड फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 2 3 BHK आणि 2 2 BHK देण्यात आले आहेत। हा 3 BHKचा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर छोटी लॉबी असून समोर लिव्हिंग डायनिंग विथ बाल्कनी आहे। लॉबीच्या राईट साईडला किचन विथ एनक्लोज ड्राय बाल्कनी दिली आहे। डायनिंगच्या राईट साईडला पॅसेज असून पॅसेजच्या लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम विथ एनक्लोज बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। पॅसेजच्या राईट साईडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजमधून पुढे लेफ्ट साईडला सेकंड मास्टर बेड विथ एनक्लोज बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। पॅसेजच्या राईट साईडला थर्ड मास्टर बेड विथ एनक्लोज बाल्कनी दिला आहे। हा 2 BHKचा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर छोटी लॉबी असून समोर लिव्हिंग डायनिंग विथ बाल्कनी आहे। लॉबीच्या राईट साईडला किचन विथ एनक्लोज ड्राय बाल्कनी दिली आहे। डायनिंगच्या राईट साईडला पॅसेज असून पॅसेजच्या लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम विथ एनक्लोज बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। पॅसेजच्या राईट साईडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ एनक्लोज बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, पार्टी हॉल, गझिबो, इंडोर गेम झोन, चिल्ड्रन प्ले एरिया यासारख्या ग्राउंड अम्युनिटीज दिल्या आहेत। या प्रोजेक्टमध्ये बार्बेक्यू, पार्टी डेक, स्काय थिएटर, योगा डेक यासारख्या रूफटॉप अम्युनिटीज दिल्या आहेत। या प्रोजेक्टमध्ये डीजी बॅकअप टू एलिव्हेटर, व्हिडिओ डोअर फोन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हीटिंग सिस्टम यासारख्या कॉमन अम्युनिटीज दिल्या आहेत। या सर्व अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन मेन रोड पासून थोडे आतमध्ये आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा अभाव सध्या तरी दिसत आहे। या प्रोजेक्ट पासून डॉक्टर DY पाटील युनिटेक 5 मिनिटे, पुनावळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 4 मिनिटे, ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल 5 मिनिटे, डीमार्ट 4 मिनिटे, एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल 10 मिनिटे, इंदिरा कॉलेज 10 मिनिटे, MCA 15 मिनिटे, हिंजवाडी टाउनशिप 20 मिनिटे, हिंजवाडी IT पार्क 25 मिनिटे अंतरावर आहेत। लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत। कनेक्टिव्हिटी 3.8 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 3.8 आउट ऑफ 5, सेफ्टी 3.5 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 3.8 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 3.7 आउट ऑफ 5। इथे 2 BHK ची प्राइस 71 लाख आणि 3 BHK ची प्राइस 1 करोड आहे। म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% पेक्षाही कमी किमतीमध्ये मिळत आहेत। या एरियामध्ये 800 स्क्वेअर फीट ते 950 स्क्वेअर फीट 2 BHK चा रेंट अंदाजे 20,000 रुपये ते 25,000 रुपये आहे। 3 BHK चा रेंट अंदाजे 25,000 रुपये ते 33,000 रुपये आहे। हे डिपेंड करते फ्लोअर आणि फर्निशिंगवर। या सर्व गोष्टी पाहता म्हाडासाठी 2 BHK चा रेंट अंदाजे 16,000 रुपये आणि 3 BHK चा रेंट अंदाजे 20,000 रुपयांपर्यंत मिळू शकतो। मायनस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन मेन रोड पासून आतमध्ये आहे। हा प्रोजेक्ट अंडर डेव्हलप एरियामध्ये असल्यामुळे वाहतूक आणि आवश्यक गोष्टींसाठी थोडी अडचण होऊ शकते। तसेच प्रोजेक्ट जवळ जाणाऱ्या रस्त्यावर झोपडपट्टी आहे। प्लस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। कंप्लीशन डेट जून 2026 असल्यामुळे लॉटरीनंतर विजेत्यांना घरे लवकरच मिळू शकतात। म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आल्या आहेत। म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला 1 करोड किमतीचा 3 BHK चा फ्लॅट 38 लाखांमध्ये मिळत आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही। आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता। धन्यवाद।